काळजी करू नकोस हा. मी लवकरच परत येईल. तुझी काळजी घ्यायला, तुला नियमित पाणी घालायला. शेवटी तू सुद्धा आमच्या प्रेमाचं एक प्रतीक आहेस ना. मी कालपासून जसा धीराने वागतो तसं तूही तग धरून राहा. आपण दोघं मिळून तिची वाट बघू. काय होणार नाही तिला. ती येईल लवकर परत. आम्ही दोघं मिळून तुला वाढू. काय नाही होणार तिला. काय नाही. उमा 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 काही होणार नाही. हो त्याचा उमा तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुमचा विश्वास हा ना सर्वेश्वरावर, तो सगळं ठीक करेल. उमा नर्स इंजेक्शन दे. उमा दादा शिनूचा फोन येलो. घे ना, बघ ना काय म्हणतोय. हा हा शिनू बोल रे. मामा कशी होवी आता. आता आता बरी आती. अरे मी तुका बोललेलं आहे ना की तिका काय होणार रे. बरा बरा आती. हा मामा उमाई का रडते. मामा नक्की ओवी बरी आहे ना. अरे त्या वहिनी आहे ना त्या काळजीने रडता, बाकी काय नाही. निळव लावले असत ना ओविक, मनान जरा घाबरली आधी. हा बाकी काय नाही, बाकी काय नाही. शिनू तू काय काळजी करू नको. हा चल ठेवते फोन. डॉक्टर नेमकं काय झालं, काळजीचं काही कारण आहे का. हे पहा, आम्ही आमच्याकडनं सगळे प्रयत्न करत आहोत, पण अचानक मध्यरात्री पेशंटची अवस्था फार गंभीर झाली. जखम झाली, त्यामुळे आतमध्ये इन्फेक्शन झालं आणि ब्लिडिंग सुरू झालं. त्यांच्यावर मोठी सर्जरी करावी लागेल आणि त्यासाठी पेशंटला आपल्याला मुंबईला नेण्याचा विचार करावा लागेल. त्याकरता तुमच्या संमतीची आधी गरज आहे, कारण त्याशिवाय आपण पेशंटला कुठेही हलवू शकत नाही. डॉक्टर साहेब कसं आहे ना, प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आमचं काहीच म्हणणं नाही त्याबद्दल, पण पेशंटचे आम्ही पालक नाही. देव न करू काही चुकीचा निर्णय घेतला किंवा काही बरं वाईट झालं तर त्या पेशंटच्या वडिलांना उत्तर द्यायला आम्ही बांधील आहोत. मग पेशंटच्या नातेवाईकांना लवकरात लवकर इकडे बोलावून घ्या, त्यांची गरज आहे इकडे. ठीक आहे डॉक्टर, मी त्यांना बोलावून घेतो. ठीक आहे. घरात ना काय चालला ना ताच कळत नाही माका. हा घरात ना नुसता 3 दिवस झाले सुटकी वातावरण कोणीतरी मेल्यासारखा. उमा तिची सगळी कर्तव्य विसरून एकतर त्या देवासमोर टिपा गाळत बसता, नाहीतर हॉस्पिटलला धावत जाता. घराकडे ना हिचो अजिबात म्हणून लक्ष नाही. होय अगो अजून जेवणाचा पत्ता नाही. हा खायचा काय. हा 2 दिवस झाले, सकाळी पिठी भात खातो आणि रात्री खिचडी, दुसरं कायच नाही. ह्याच खातो. तास तास खाऊन ना मला कंटाळा येलो. गो लाली माणूस असस की कोण असस. अशा परिस्थितीत तुका जेवणाचा सुचता. हा प्रसंग काय आणि असा चुकीचा कसा बोलू शकतस तू. भले त्या उभी बरोबर आपल्या शिरूचा लगीन करूचा नाही, पण माणूस की सोडून कसा चलात. हा तुका काय पंचपक्वाना करून खाऊची असत ना, जा करून खा जा, पण असा प्रसंगात असा चुकीचा बोला नको. गो जाऊ दे, तुझ्याशी बोलून काय उपयोगच नाही. मंजू गो मंजू मंजू. हा लालिताई, काय झालं. जेवणात काय बनवला. आत्ताच खिचडी घातलीये, ती झाली की वाढते तुम्हाला. थोडा वेळ थांबा. चढली मेली ती खिचडी, दुसरा काय करू कच येत नाही. मिळमिळीत नुसती खिचडी बनवायचा. मका ना नकोच. खा तुम्हीच. जा माका नकोय जेवूक. जा जा नको जेवूस जा. एक दिवस जेवली नाहीस ना तर काही फरक नाही पडत आहे.
आपल्या उमा वहिनींची मनस्थिती कळते? ओवीसाठी त्या देवाजवळ बसल्यात म्हणून तू तणतण करतेस. श्रीनूच्या वेळेला तुझी तब्येत बरी नव्हती, बाळ किंवा आई अशी परिस्थिती होती, तेव्हा याच उमा वहिनी उपाशी तापाशी देवाजवळ बसल्या होत्या. का? तर तुम्ही दोघेही सुखरूप राहावेत म्हणून. विसरलीस तू? एवढी कशी ग बेईमान निघालीस? ओ त्या संध्याच्या पोरी बरोबर माझी तुलना करू नका हा? माका ना नकोच हा जेवूक. सगळ्यांका ना मी बोलता येता दिसता, पण घरात कुणाचं लक्ष नाही ता दिसत नाही. जाऊ दे. लालीताई, सगळ्या पोरांच्या त्या असा पोर माझ्या पोटी कसा निपजला ताच कळणार नाही. निसतो स्वतःचा विचार. नाही तर काय. जादेत द्यायची तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे. जावयानू, मगाशी तुम्ही हॉस्पिटलात गेलेलात ना? डॉक्टर काय म्हणे होते? डॉक्टर म्हणाले ओवीला मुंबईला घेऊन जावं लागेल. ती इथल्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाहीये. अरे माझ्या कर्मा, काय होता या? तेव्हा फरक लवकर बरा कर रे बाबा.